अल्पेश पवार एक आक्रमक आणि वेगवान गोलंदाज, त्याला सामोरं फलंदाजी मदन चांदे आणि अक्षय चांदे. पहिला चेंडू या ठिकाणी फिरवून मारलाय, सीमारेखा पार. पहिलाच मदनच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार. डीजे हा, ही मॅच हाय व्होल्टेज मॅच आहे. चांगले चांगले गाणे, चांगले चांगले सॉंग्स मात्र तुम्ही रेडी ठेवायचे. पुन्हा एकदा अल्पेश. यावेळी मात्र सुरेख चेंडू, क्या बात आहे. बॅटची कडा लागून मदन बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे बॅक टू द पॅव्हिलियन. मदनची जागा घेण्यासाठी आलेला नवीन फलंदाज मैदानामध्ये संकेत चांदे, इंडियन आर्मी, भारतीय सेनेमध्ये कार्यरत असे हे आमचे बंधू. संकेतजी स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. P1चं षटक आहे. पहिलं षटक वावे चिंचाटवाडी संघाकडून अल्पेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच जसजसे चेंडू येतील, जसजसे षटक येईल, या मॅचमध्ये रोमांच तयार होणार. आणि मात्र आपटून टाकलेला चेंडू ऑन साईडला तटवला. डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि एक धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल संकेतला. धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती. तर नक्कीच संकेत यांनी जर एक षटकार लावला तर आर्मी मॅन आमचे अनिलजी शिंदे सर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक ऑन आहे. पुन्हा एकदा अल्पेश. यावेळी मात्र संकेतच्या बॅटमधून हो बिग 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 बूम षटकार. डीजे शिल्लक आहे अल्पेशचा. पुन्हा एकदा अल्पेश तयार संकेतसाठी. फुलटॉस चेंडू, यावेळी मात्र इन द गॅप चेंडू विथ द कार्पेट. थोडासा नैसर्गिक अडथळा पाहायला मिळतोय आणि चेंडू कलेक्ट करून चेंडू फेकी केली जाईल. तोपर्यंत मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. संकेत आणि अक्षय या दोन फलंदाजांमध्ये 2 धावा मात्र काही रोखू शकणार नाही. पुन्हा एकदा धावसंख्या पुढे जाते. या 2 धावेने 15 वरती दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण केलंय मुसाड चांदेवाडी संघाने. पुन्हा एकदा अल्पेश तयार होतोय संकेतसाठी. यावेळी मात्र ऑफसाईडला चेंडू टटवलाय. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. 1 बाउन्स, सीमारेखा पार. पुन्हा एकदा एक ब्रँडेड येतोय चौकार. डीजे मला विनंती आहे हात जोडून की त्या नेटवरती प्लीज बसू नका. सहकार्य करा, तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. आणि येणाऱ्या षटकाचं समालोचन आपण ऐकणार आहात सौरभजी मावदे सर यांच्या माध्यमातून. हॅलो. तर साखर चौकीची वाडी आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे सुशांत. त्याचप्रमाणे राधाकृष्ण वावे जांभूलवाडी आपला संगनायक पाठवा इथे सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. जाऊयात सामन्याकडे. हाय व्होल्टेजचा सामना आपण पाहतोय आणि एक मोठा फलंदाज
तंबूमध्ये आहे तो म्हणजे मदन. तर सुद्धा रोहितजी मी इतकं सांगेन की एखादा वाघ जखमी झाला तरी तो स्वतःच्या आयुष्याला कधी कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि मग पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत आणि तो दरार घेऊन आता येतोय गोलंदाजी मार्कवर रोहन कशा प्रकारे किमया करतोय या खेळपट्टीवरती ते पाहणं नितांत गरजेचं आहे. परंतु त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी समोर उभा ठाकलाय तो फलंदाज अक्षय चांदे, मदन चांदे यांचा भाऊ. एक नव्या दमाचा नवा खेळाडू सुरेख या ठिकाणी सन्मान दिलाय. या ठिकाणी कोणतीही धाव नाहीये, निर्धाव चेंडू फेक होते. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला भेटतंय रोहन यांचं. रोहितजी काय सांगाल? दोन्ही चांगल्या तितक्याच ताकदीचे तितक्याच दमाचे खेळाडू आहेत आणि एक चांगल्या नावारूपाला आलेले दोन्ही संघ आहेत. कशा पद्धतीनं खेळ आपल्याला या क्रीडाप्रेमींना पाहायला भेटेल, कशा पद्धतीनं मनोरंजन होईल रोहितजी? नक्कीच नक्कीच. यावेळी मात्र चांगला चेंडू, परंतु बॉल जाईल सरळ सरळ हातात. गडी बाद होतोय. विकेट क्रमांक 2 अक्षय. बॅक टू द पॅव्हिलियन. चिंचाटवाडी संघ आहे आणि अगदी चांगले खेळाडू आहे. अल्पेश असतील, कल्पेश असतील, रोहन असतील, त्याचप्रमाणे तेजस कदम आहेत, महेंद्र हुतेकर आहेत. असे चांगले चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आमचे रत्नेश हुतेकर देखील आहेत, ते देखील चांगले खेळाडू आहेत. पुन्हा एकदा रोहन तयार नितीनसाठी. चांगला चेंडू, त्याला सन्मान दिलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला सन्मान दिला. नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये नितीन मोरे आणि त्यांच्या जोडीला संकेत चांदे. धावसंख्या मात्र धावफलकावरती जैसे ते धावसंख्या झाली आहे. याला मात्र स्टेप आउट केला होता. काही काळ हवेत आहे चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुरक्षितरित्या या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. त्या 2 धावांनी धावफलक मात्र पुढे जात आहे 21 या आकड्यावरती. नक्कीच या ठिकाणी आमचे सन्माननीय भारतीय सेनेचे अनिल सर यांच्या वतीने मात्र संकेतची बॅटिंग पाहण्यासाठी ते उत्सुक आहेत. कारण का हा जोश आहे भारतीय सेनेचा. पुन्हा एकदा बघायचा. रोहन तयार होतोय. आपटून टाकलेला चेंडू ऑन साईडला तटवला आहे. चेंडू जातो डी झोन मध्ये. एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल, ते म्हणजे नितीनला. धावसंख्या पुढे सरकते आहे 22 या आकड्यावरती. जर सौरभजी पाहिलं तर 2 बलाढ्य संघ आहेत. 4 षटकांचा मर्यादित सामना आहे आणि या 4 षटकांमध्ये सरासरी 45 to 50 रन उभे करावे लागतील. नक्कीच रोहितजी, दोन्ही संघांना जर या सामन्यामध्ये शेवटपर्यंत जर आपलं गणित या ठिकाणी टिकून ठेवायचं असेल तर नक्कीच चांगल्या तऱ्हेचा खेळ साकार करावा लागणार आहे. या ठिकाणी एक धाव पूर्ण होते आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेने धावफलक पुढे सरसावले. धावसंख्या होती आहे 23 वरती. रोहितजी, आकाशामध्ये उंच भरारी घेण्याचं स्वप्न प्रत्येकानंच पाहिलं पाहिजे, परंतु त्या पंखांमध्ये सुद्धा तितकंच बळ असणं नितांत गरजेचं आहे. जसं की कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील मित्रांनो, परंतु गगन भरारीचं जे वेड आहे हे तुमच्या रक्तात असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तात घेता येत नाही आणि ते वेड तुमच्यामध्ये असल्याशिवाय तुम्हाला मोठं होता येणार नाही. कारण क्रिकेट हा वेड्या लोकांचा खेळ आहे. रोहितजी, नक्कीच नक्कीच सौरभजी, क्रिकेट म्हणजे हा एक वेड्या लोकांचा खेळ. जसं तुम्ही सांगितलं की इथे तन मन धन अर्पण करून या खेळासाठी समर्पित व्हावं लागतं. जर आपण काही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील पाहिलं, आपले असे कित्येक खेळाडू आहेत की ज्यांच्या परिवारामध्ये देखील थोडंसं दुखापती झाल्या, काही अडथळे आले, तरी पण मैदान मात्र कधी सोडलं नाही. ती झुंज मात्र कधी सोडली नाही. तर खेळाचं नाव म्हणजे क्रिकेट आहे. तर दरम्यान मात्र अनिल सरांच्या वतीने नितीन मोरे यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक. आणि बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय कल्पेश पवार वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन आलेत कल्पेश पवार. अल्पेश आणि कल्पेश अशी जोडी वावे चिंचाटवाडीच्या वतीने आपण पाहत आलोय. तर यानंतरचा होणारा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना A1 पोसरे विरोधात साईनाथ चौरवणे गडकरवाडी. सामना 3 षटकांचा असेल. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यावं आपण. रोहित. ओके, धन्यवाद. थोडंसं व्यत्यय येतोय बॉलिंगच्या रनवेवरती.
कल्पेश पवार हा देखील एक गुणी खेळाडू, एक चांगली गोलंदाजी म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्याला सामोरं फलंदाजी करतील नितीन मोरे. एक अनुभव आहे त्यांच्याकडे, त्यांच्या पाठीशी असा नितीन फलंदाज आहे. आपटून टाकलेला चेंडू यावेळी मात्र ऑन साईडला तटवतोय आणि पंच डिसिजन इज पेंडिंग. पंच निर्णय कळवायचा आहे. डिक्लेअर 2 धावा, या 2 धावांनी धावफलक पुढे येत आहे 25 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि सौरभजी आता या येणाऱ्या 11 चेंडूमध्ये वाटतं मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न कुठेही केला जाईल मुसाड संघाकडून. एक मोठा हिट या ठिकाणी धावफलक मात्र लगेच पुढे नेऊन ठेवून जाते. पुन्हा एकदा कल्पेश तयार होतोय नितीनसाठी. आणि मात्र सुरेख चेंडू हाताळलाय. टप्पा पडताच पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. पंचांनी हा स्वेअर मारा घोषित केलाय. थोडस मला वाटतं व्हाईट ज्या लाईनच्या वरतून जाणारा चेंडू व्हाईट बॉल घोषित करतायत. बॉल करताना अनाउन्समेंट करू नका. धन्यवाद. पुन्हा एकदा खेळाला सुरुवात केली जाते. खेळाला सुरुवात एक एक्स्ट्रा रन खात्यामध्ये जोडली जाईल. पुन्हा एकदा कल्पेश तयार. धावार पालोनचा रनअप कल्पेशचा. यावेळी मात्र चांगला फटका बघायचा या चेंडूवरती काय होतं आणि नितीनच्या बॅट मधून षटकार षटकार षटकार. 500 रुपये लागू नितीनसाठी. जो आवाज ऐकला तो माझाच आहे असं म्हणूया आपण. आणि पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो शिवशंभू या मंडळाचे की या छोट्या कलाकाराला तुम्ही संधी दिलात. चला चेंडू आणायचा. 6 धावांनी धावसंख्या पुढे जाते धावफलकावरती. बाजी सोरर 32 या आकड्यावरती. आणि सौरभजी जर एका बाजूला डॉट चेंडू जातोय तर त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र प्रहारबाजी पाहायला मिळते. नक्कीच रोहितजी, काही वेळा होतं असं की संकट येतात, अडचणी येतात, मनी निराशाही दाटते, पण धीर सोडायचा नाही हे सांगितलं महाराजांनी. कारण की पुरंदरासह ज्यावेळेस 23 किल्ले महाराजांनी मिर्झा राजांना दिले त्यावेळेस स्वराज्यात फक्त 16 किल्ले होते. परंतु तदनंतर 9 वर्षांनी ज्यावेळेस राज्याभिषेक झाला महाराजांचा त्यानंतर 361 किल्ले स्वराज्यात होते. हे यशाचं सर्वोत्तम मोठं रहस्य आहे की थांबायचं नाही, जिंकल्याशिवाय थांबायचं नाही, पोचल्याशिवाय माघारी फिरायचं नाही, ध्येय गाठल्याशिवाय वाट सोडायची नाही. हे यशाचं सर्वोत्तम मोठं रहस्य आहे आणि तेच आपल्याला मुसाड संघाकडून पाहायला भेटतंय. दरम्यान दोन्ही संघाकडून चांगली खेळी पाहायला भेटते. रोहितजी, यावेळी मात्र चांगला चेंडू तटवला ऑफ साईडला विथ द कार्पेट. चेंडू सुरेखरित्या देखील कलेक्ट केलाय आणि चेंडू फेकी होईल तोपर्यंत एक धाव मात्र काही अडू शकत नाही. एका धावेच्या जोरावरती धावसंख्या पुढे येते पुन्हा 33 वरती. तर यावेळी पुन्हा एकदा विक्रांत चव्हाण यांच्या वतीने देखील 500 रुपयाचा प्राइज आहे नितीन मोरे यांच्यासाठी. आणि त्याचप्रमाणे अनिलजी शिंदे सर यांच्याकडून देखील संकेत यांना देखील पारितोषिक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय कल्पेश. 33 असा आकडा धावफलकावरती येऊन पोचलेला आहे. नक्कीच सौरभजी, आपण जे वर्णन केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं ते खरोखरच गौरवास्पद आहे. आणि आपला स्वराज्य कसं महाराजांनी उभं केलं याच्यामधून स्वराज्य नाव जरी घेतलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी घेतलं तरी अंगामध्ये ऊर्जा येते असं ते व्यक्तिमत्व. पुन्हा एकदा कल्पेश. मात्र चांगला फटका सरळ मारलाय. चेंडू जाईल वन बाउंस सीमा रेखा पार. चौकार. डीजे रोहित.
यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय, त्याला सन्मान देखील दिला, ऑफ साईडला तटवलाय, तर एक धाव काय रोखू शकले नाही. तर दरम्यान आता जो आपल्याला नितीन मोरे यांच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला, तर कल्याणचे एक चांगले खेळाडू आहेत, उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे विक्की मोरे, आणि एक युवा उद्योजक म्हणून देखील आहेत. त्या विक्की मोरे यांच्याकडून नितीन मोरेच्या षटकारासाठी 500 रुपये त्यांना लागू झाले, ते मंडळाकडे जमा आहेत. आणि अक्षय चांदे यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक. कल्पेश पुन्हा तयार. यार मात्र पुन्हा स्टेप आउट केलाय, बघायचंय काय होतंय. चेंडू खाली, फिल्डर आणि सुरेख झेल टिपला गेला. रोहन यांनी डीजे गडी बाद, दुसरा गडी बाद. पोसरे विरोधात साईनाथ चोरवणे गडकरवाडी. नाणेफेकीचा कौल केला जातोय. आमचे ज्येष्ठ नागरिक गावचे हाबाप अनिल महाराज यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. त्याचप्रमाणे एक ज्येष्ठ खेळाडू सुनील जाधव यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. सुनीलजी जाधव साहेब. रोहित. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती मुसाड संघाची 38, आणि 38 धावा ह्या नक्कीच एक सन्मानजनक धावा आहेत. कारण की मदन असू द्यात किंवा अक्षय चांदे यांसारखे 2 बलाढ्य मोठे फलंदाज तंबूमध्ये गेल्यानंतर सुद्धा ती मदार जी आहे ती सांभाळण्याचं काम नितीन मोरे असतील किंवा त्याचप्रमाणे संकेत चांदे या 2 खेळाडूंनी या खेळामधल्या या क्रिकेटमधलं सामर्थ्य दाखवले. आणि रोहितजी, मी नक्कीच तुम्हाला एक आठवण करून देईन की वावी चिंचटवाडी बनाम मुसाड चांदेवाडी संघ ज्यावेळेस साखर चौकीचीवाडी या ठिकाणी खेळला गेला होता, एक चांगला मोठा सेमीफायनल सामना होता, त्यावेळेस 12 चेंडू आणि 54 धावा ह्या मदन चांदेने या संघासमोर उभारल्या होत्या. एक चांगली खेळी केली होती त्यावेळेस साखर गावामध्ये. तर नक्कीच हे दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत, तुल्यबल्ले आहेत. दरम्यान गोलंदाजी मार्कवर येतोय आदित्य, आणि आदित्य कशा प्रकारे या ठिकाणी सार्थ गोलंदाजी करतोय ते पाहणं नितांत गरजेचं आहे. चला तर मग जाऊयात. आदित्यचा पहिला चेंडू संकेत याच्यासाठी. पहिला चेंडू दिशा भरकटतोय, पंच भाऊ फैलावतोय, सर चेंडूची सांगता होते, एक अतिरिक्त धाव देऊन जातोय चेंडू आणि धावबळकरती धावसंख्या होतीये 39. रोहितची काय सांगाल, ही अतिरिक्त धावा ज्या जात आहेत त्या नक्कीच कुठेतरी आपल्या संघाला बॅकफुटवरती घेऊन जाऊ शकतात का? कारण की दोन्ही बलाढ्य संख्या आहेत. एकही धाव महत्वाची आहे, कारण की ही स्पर्धा मानाची असणार आहे, ही स्पर्धा अभिमानाची असणार आहे. या स्पर्धेकडे साऱ्यांचं लक्ष आहे, कारण की शिवशंभू क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून हा शिवशंभू चषक 2024 हे मानाचं चषक कुणाकडे जाणार आहे, ही आजचा हा शेवटचा अंतिम दिवस. रोहितजी, यावेळी मात्र मोठा फटका, बॉल हवेत आहे, बघायचंय काय होतंय. आणि झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. यस, नक्कीच सर, आपण जसं सांगताय सौरभजी, मोठी मॅच आहे. जर एका बाजूला जरी चांगला स्कोर आपल्याला आत्ता सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय, परंतु तितकाच तुल्यबळ असा संघ मी तर मानतो की वावे चिंचाटवाडी या संघाकडे तितकीच चांगली क्षमता आहे. जर आपण फलंदाजी, चांगली बॅटर आहे, एका बाजूला रत्नेश देखील आहेत, चांगले खेळाडू आहेत, मोठी मॅच होणार, यात काही वाद नाही. आणि प्रेक्षकांचं मनोरंजन होणार, यात काही शंका नाही. चला, सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा होते. शेवटचं षटक हाताळतायत आदित्य तयार संकेतसाठी. आणि मात्र आपटून टाकलेले चेंडू ऑन साईडला तटवला, एक धाव पूर्ण केली गेला, तिसऱ्या धावाचा प्रयत्न, आणि या ठिकाणी चुका केल्या जातात, चुकांचा भरणा केला जाणार, चेंडू जाणार सीमारेखा पार, चौकार. डीजे. थोडंसं व्यत्यय पाहायला मिळाला, नैसर्गिक अडथळा पाहायला मिळाला, परंतु नक्कीच येणाऱ्या चेंडूमध्ये थोडेसे कमबॅक करण्याचे प्रयत्न आणि एक झुंज देण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि मात्र काय चेंडू हाताळलाय, अप्रतिम चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, आणि त्याला या चेंडूवरती काहीच करू शकत नाही फलंदाज. याला सन्मान देणंच गरजेचं आहे. धावसंख्या झाल्या धाव फलकावरती 44 रन ऑन बोर्ड मुसाड चांदेवाडी. स्ट्रायकर एंडला संकेत चांदे 22 या आकड्यावरती खेळतायत, वैयक्तिक 22 धावांवरती खेळतात संकेत चांदे. पुन्हा एकदा आदित्य. या मात्र फुल टॉस चेंडूला दिशा दिली आणि चेंडू भिरकावून दिला, गिर सिक्सर. जी मॅच सुरू होण्याआधी संकेतजींची भेट आमची झाली होती आणि संकेतजींना सांगितलं होतं की तुमची तलवार तळपली पाहिजे आणि ती तलवार तळपताना मैदानामध्ये दिसते. नक्कीच रोहितजी,
स्वतःच्या मनगटांवरती विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच नसते आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस साक्षात नियती सुद्धा करत नसते आणि याचाच परिपात अनुभव प्रात्यक्षिक या ठिकाणी संकेत चांदे यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. दरम्यान पुन्हा एकदा आदित्य तू संकेत वा सुरेख चेंडूफेक केलाय, मात्र एक अतिरिक्त धाव या ठिकाणी भेटते आणि एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावले. धावफलकावरती धावसंख्या लागते 51. नक्कीच रोहितजी तुम्ही म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी संकेत चांदे यांची बॅट तलवारी चमकते. नक्कीच एक दुर्दम्य इच्छाशक्ती, एक पराकाष्ठा, मेहनत, संघर्ष, क्रिकेटचा कसं पणाला लावून प्राणपणाने झुंज देताना संकेत चांदे या ठिकाणी दिसतोय, कारण की त्याला माहिती आहे ही स्पर्धा महत्वाची आहे, हा सामना महत्वाचा आहे, एक एक धाव माझ्यासाठी महत्वाची आहे. रोहितजी यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला, त्याला तटवलाय ऑन साईडला, चांगला फिल्डिंग देखील पाहायला मिळते. धावची होण्याची संधी आणि या सीट्सचं विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये रुपेश चांदे बाद होत आहेत. आत्ताची एक धाव काउंट केली जाईल. या एका धावेने धावसंख्या झाली आहे 52 आणि पहिलं सत्र संपलंय. विजयासाठी 53 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलेलं आहे. मला वाटतं विजयजी कालच्या दिवसापासून हाय स्कोर असेल का? हा यस, या शिवशंभो चषक 2024 मधील हाय स्कोर. या ठिकाणी मी आमचे राजूदादा शिंदे यांना विनंती करतो की दादा व्यासपीठावरती या. अच्छा ठीक आहे. दादांच्या बद्दल सांगायचं तर मला असं वाटतं हा 15 गाव आणि राजू शिंदे हे एक नाव आता सगळं जोडलं गेलेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून जेव्हाही कोणतीही स्पर्धा असेल त्या स्पर्धेकरता हे मैदान सहजरित्या उपलब्ध करून देणाऱ्या दादांसाठी 15 गावातल्या सर्व खेळाडूंनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण आणि आमचे शशांकजी इंदुलकर साहेब, शिवाजी इंदुलकर कैलासवासी यांचे सुपुत्र, तुम्ही त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती यायचं. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे सुनीलजी जाधव साहेब यांचा देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात येईल, त्यांनी व्यासपीठावरती यायचं. चला सामन्याला सुरुवात होते आहे. एक मोठी मॅच आपल्याला पुन्हा एकदा दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. सेकंड इनिंगला पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक ही लाईव्ह मॅच पाहत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. शिवशंभो चषक 2025 मध्ये माफ करा. तर विजयासाठी 53 धावांचं लक्ष ठेवलंय मुसाड चांदेवाडी या संघाने आणि सलामीची जोडी वावे चिंचाटवाडी या संघाकडून मात्र मैदानात गेलेली आहे. सौरभजी मी ज्याप्रमाणे सांगितलं, रत्नेश हुतेकर एक क्लासिक प्लेयर म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांची फटकेबाजी अप्रतिम, खरंच नावाजण्यासारखं असा खेळाडू आहे उर्फ रत्नेश हुतेकर उर्फ भाई. आणि त्यांच्या जोडीला अल्पेश पवार, ज्या खेळाडूने पुणेसारख्या ठिकाणी अगदी मला वाटतं मोजक्या चेंडूवरती आपलं अर्धशतक झळकावलं, असा हा नॉन स्ट्राईक एंडला अल्पेश पवार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय मदन चांदे, मुसाड चांदेवाडी या संघाचा सितारा आणि आमचा बंधू. नक्कीच रोहितजी, आले किती गेले किती, उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही. मॅन फ्रॉम मुसाड चांदेवाडी, गावचा सुपुत्र मदन चांदे यांचा दरारा, काय सांगाल रोहितजी? नक्कीच मी तर सातत्याने म्हणत असतो सौरभजी, जे आपल्या 15 गावातील सर्व प्लेयर आहेत, वैभव असेल, सिकंदर असतील, कल्पेश असतील, मदन असेल, अक्षय असेल, असे जे मातब्बर खेळाडू आहे, रोहन चव्हाण असतील, आपल्या हल्ली जे नावारूपाला येत आहेत, तर असे जे सर्व दिग्गज खेळाडू आहेत त्यांनी आपल्या 15 गावचं नाव मात्र यशाच्या शिखरावरती नेऊन ठेवलं आहे. पहिला चेंडू मदनचा,
यार मात्र पहिला चेंडू हवेत आहे, झेल होणार का? परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चेंडू फेकी केली जाईल. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. या 2 धावेने स्वतःचं आणि संघाचं खातं या ठिकाणी ओपन करतोय रत्नेश हुतेकर. जिंकण्यासाठी 53 धावांचं लक्ष ठेवलंय आणि सर्वांना सांगण्यासाठी या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं, काल कल्याण या ठिकाणी मुसाड चांदेवाडी संघ फायनलसाठी पोचलाय. मात्र चांगला फटका तटवला, चेंडू तितकाच चांगला फिल्डिंग, पंचांकडे अपील आणि यस धावचित होतोय. खरोखरच या ठिकाणी मोठा गडी बाद होतोय. अल्पेश माघारी धाडतोय. डीजे मित्रांनो, हे चित्र घडेल मैदानामध्ये अशी कोणीच आशा अपेक्षा केली नव्हती, कारण अल्पेशची खेळी पाहण्यासाठी समस्त हे जे क्रीडा रसिक आहे ते या ठिकाणी, परंतु या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि धावचितच्या स्वरूपामध्ये मात्र अल्पेशला माघारी परतावं लागते. सौरभजी, नक्कीच रोहितजी, क्रीडा रसिकांचं, क्रीडा प्रेमींचं सारं लक्ष या खेळाकडे लागलेलं आहे, कारण की दोन्ही बलाढ्य संघ आहेत, दोन्ही तितक्याच ताकदीचे खेळाडू आहेत. आणि मी खेळाडूंना सुद्धा विनंती करेन की या खेळाडूंकडून काहीतरी शिका, कारण की हे मोठे दर्जाचे प्रतिभावान खेळाडू आहेत आणि या ठिकाणी ते त्यांचा बहारदार खेळ साकारत आहेत. त्यामुळं नक्कीच कालच्या दिवसामध्ये सुद्धा बहारदार खेळ झाले. आज सुद्धा पाहतोय या ठिकाणी गोलंदाज मदन पुन्हा एकदा चेंडू फेक करतोय. सुरेख चेंडू या ठिकाणी जातोय डिक्लेअर झोन मध्ये. मला वाटतं या 2 धावेने धावफळ पुन्हा एकदा पुढे सरसावले. धावफळावरती धावसंख्या लागली 4 वरती. नक्कीच रोहितजी, दोन्हीही संघाचे खेळाडू तितक्याच ताकदीनं, तितक्याच संयमानं, तितक्याच नियोजन पद्धतीने खेळताना आपल्याला दिसत आहेत. कुठेतरी दबावामध्ये अल्पेश पवार यांचा बळी गेला असं मला वाटतं. काय वाटतं रोहितजी? नक्कीच मला तरी वाटत होतं की चांगला फटका होता, परंतु त्या ठिकाणी 100% मार्क द्यावे लागतील नितीन मोरे यांच्यासाठी. आपल्या संघासाठी, आपल्या वाडीसाठी, आपल्या गावासाठी फलंदाजी केली आणि आता मात्र फिल्डिंग, क्षेत्ररक्षण अतिशय चोखरित्या पार करतायत. खरोखरच मोठा हादरा म्हणावा लागेल, परंतु येणारे फलंदाजांना देखील गुड लक असेल. बघायचा आहे पुढचा चेंडू मदनचा. मात्र लटका चेंडू टाकलाय त्या ठिकाणी. ऑन साइडला चेंडू खाली येतात अतिशय वेगाने. अक्षय चांदे चुका केल्या जात आहेत आणि चुकांचा भरणा. 1 धाव चोरून काढलेली आहे. 1 धाव कंप्लीट. आताच्या 2 धावा संघाच्या खात्यामध्ये काउंट केल्या जातील. या 2 धावांच्या जोरावरती धावसंख्या पुढे येते 6 या आकड्यावरती. पहिले षटक P1चं षटक मदन चांदेच्या स्वरूपामध्ये आणि मदन हा देखील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी कालच्या दिवसामध्ये फायनलला गेलेला संघ जय गणेश पोसरे हा संघ, या ठिकाणी त्या संघाचं देखील हार्दिक कौतुक, अभिनंदन. पुन्हा एकदा मदनचा पुढचा चेंडू. मात्र चांगला फिरून मारलेला चेंडू इन द गॅप. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येते ब्रँडेड रत्नेशच्या बॅट मधून दणदणीत चौकार. डीजे थँक्यू डीजे. अतिशय देखना फटका, दर्जेदार फटका पाहायला मिळाला रत्नेशच्या बॅटमधून. ज्यावेळी पाहिलं ऑन साईडला, लेग साईडला कोणी फक्त एकच अक्षय उभा आहे आणि त्या गॅपमध्ये मात्र सीमारेखा पार चौकार. महत्वपूर्ण 4 धावा संघासाठी. पुन्हा एकदा अक्षय मदन आणि यावेळी मात्र थोडा स्टंप मिस करणारा चेंडू. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव ना सर? आताची 1 आहे ना अभि सर? यस, धन्यवाद. षटक संपतंय या 1 धावेने. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 11 या आकड्यावरती. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या येऊन पोहोचले. षटक संपलंय 1, गडी बाद 1 आणि धावसंख्या मात्र 11. 4 टाइम 1. स्वर्गीय विक्रांत केने, बाळू केने यांचा शुभ आकडा 4 टाइम 1. नक्कीच रोहितजी, या ठिकाणी सामना हा नक्कीच दर्जेदार आपल्याला पाहायला भेटेल, परंतु वावे चिंचरवाडी संघाने संघर्ष करणं हे नितांत गरजेचं आहे सद्यस्थितीला. कारण की संघर्ष करणं ज्याला साधता येतं त्याला खऱ्या अर्थानं यशस्वी होता येतं आणि हेच खरी खासियत आहे मित्रांनो क्रिकेटची. नक्कीच रत्नेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलं. आता कळपेश या ठिकाणी
आक्रमण करण्यासाठी सज्ज असेल आणि या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असेल मुसार चांदेवाडी संघाचा एक वेगवान गोलंदाज नाना, एक मोठं नाव. खरोखरच आम्ही लहानपणापासून त्यांचा खेळ आपल्या 15 गावामध्ये पाहत आलोय. एक चांगला दर्जाचा एक खेळाडू आहे नाना. पाहूया कशा प्रकारे समोर उभा ठाकलाय तो कळपेश. या कळपेशचा कसा प्रकारे समाचार घेईल नाना हे पाहणं नितांत गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी रत्नेश आणि कळपेश ही जोडी अशी आहे की नावावर रूपाला आलेली अशी जोडी आहे. ते वेळोवेळी सांगतील, दाखवतील की शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून जिंकलो नाही आहे. रोहितजी. नक्कीच पहिला चेंडू या ठिकाणी पण ऑन साईडला तटवला डी झोन मध्ये 2 धावांसाठी सुरेख फटका पाहायला मिळाला. तर सौरभ सर, ज्याप्रमाणे आपण या खेळाडूची वर्णन केलं, खरोखरच आम्ही देखील मला तर वाटतं मी कधी कॉमेंट्री देखील शिकलो नसेल. तेव्हापासून हा खेळाडू मिस्टर प्रदीप चांदे उर्फ नाना हा वेगवान गोलंदाजी करतोय आणि त्याच्या गोलंदाजीला इतका स्पीड आहे. आता पुन्हा एकदा कमबॅक केलं ते नानाने. एक चांगला खेळाडू, एक चांगला व्यक्ती आहे आणि आम्हाला नेहमीच माझ्यावरती नितांत प्रेम करणारा असा हा माझा लाडका भाऊ आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. एक 10-15 पावलांचा रनअप आहे नानाचा आणि तितकाच मातब्बर, तितकाच मोठा खेळाडू कल्पेश पवार स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. लोअर फुलटॉ चेंडू पंचांनी नो बॉल घोषित केला आणि तिला दिशा दिले. सर डिसिजन यस, डिक्लेअर झोन 2. आताच्या 3 धावा काउंट केल्या जातील. थोडंसं भीमरच्या स्वरूपामध्ये पंचांनी नो बॉल घोषित केलाय आणि सर हा फ्री हिटचा चेंडू असेल ना येणारा? यस, नाही ना? यस, धन्यवाद. येणारा चेंडू फ्री हिटचा चेंडू असेल. या 3 धावा संघाच्या खात्यामध्ये काउंट केल्या जातात. धावसंख्या पुढे आले 16 या आकड्यावरती. पुन्हा एकदा नाना तयार होत आहेत. राईट मोर द विकेट मारा करतायत कल्पेशसाठी. अजूनही सामन्याचा कल, सामन्याचा निकष कोणाच्याही बाजूने झुकू शकतोय. पुन्हा एकदा नाना तयार गोलंदाजीच्या मार्कवरती. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला. पुन्हा एकदा नो चेंडू. पंच थ्रो, ऍक्शन थ्रोच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी नो बॉल घोषित केलेला आहे. फ्री हिट कंटिन्यू असेल. आताच्या पुन्हा 2 धावा काउंट केल्या जातील. नो आणि धावून काढलेली 1 अशा 2 धावा. धावसंख्या पुढे आले 18 या आकड्यावरती. धावसंख्या झाले 18 या आकड्यावरती येऊन पोहोचली आहे. या ठिकाणी आता ज्यांचं शुभागमन झालंय ते म्हणजेच जल फाउंडेशनचे आमचे सल्लागार सन्माननीय वसंतजी मोरे सर यांचं देखील शब्दसुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. आणि पुनश्च एकदा आलेल्या सर्व मान्यवर, सर्व क्रीडाप्रेमी, सर्व संघांचं या खेळपट्टीवरती या शिवशंभू चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. हॅलो, या ठिकाणी महेंद्र पास्ते दिवा कोकण रहिवासी संघाचे खजिनदार या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर श्री विजयजी उपाले पाली उपालेवाडी मंडळ यांचे सचिव आलेले आहेत. मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर पाली उपालेवाडीचे ग्रामस्थ देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनाही देखील विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. तर धन्यवाद. चला सामन्याला सुरुवात केली जाते. धावसंख्या धावफलकावरती 18 या आकड्यावरती येऊन पोहोचलेली आहे आणि आता गोलंदाज चेंज केलं गेलं आहे. नवीन आलेला गोलंदाज अक्षय चांदे आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय टू रत्नेश असा मारा केला जाईल. पुन्हा एकदा याला मात्र डी झोनच्या दिशेने चेंडू तटवलाय. 1च धाव मिळेल. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि दुसरं षटक अजूनही कंप्लीट केलं जाईल. तर दुसरं षटक प्रगतीपथावरती अजूनही. धावसंख्या धावफलकावरती 19 या आकड्यावरती येऊन पोचलेली आहे. सौरभजी, जसं आपण पाहिलं पहिलं षटक जरी चांगल्या पद्धतीने 11 धावसंख्या होती, मात्र दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी धावांचा डोंगर, धावांचा जो स्कोर आहे, धावफलक चालतं बोलतं सुरू ठेवलंय. नक्कीच चांगल्या दर्जाचे दोन्ही फलंदाज आहेत. मी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा चेंडूची दिशा भरकटते आणि एक अतिरिक्त धाव अशा 2 धावा आणि 2 धावेने धावफलक पुन्हा पुढे सरसावले. धावसंख्या होती 21 वरती. मी मगाशीच म्हटलं रोहितजी
की रत्नेश आणि कल्पेश ही जोडी खरोखरच वेगवान आणि अभ्यासू फलंदाजांची जोडी आहे. ते सांगतायत की शर्यत अजून संपली नाही आहे, कारण की मी अजून जिंकलो नाही आहे. आणि नक्कीच त्या ध्येयाचा पाठलाग करत असताना ते या ठिकाणी मार्गक्रमण करतायत. दरम्यान पुन्हा एकदा अक्षय, पुन्हा एकदा चेंडूची दिशा भरकटते, पुन्हा एकदा अतिरिक्त 2 धावा आणि या 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होतीये 23. कुठेतरी अतिरिक्त धावा प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये यश येत आहे अक्षय सांधे यांना, असं मला वाटतं. रोहितजी, कुठेतरी ध्येयाचा पाठलाग करताना दिसत आहेत रत्नेश आणि कल्पेश. खरं तर मित्रांनो, ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी, जिद्द येण्यासाठी स्फुरण हवं, स्फुरण चढण्यासाठी आदर्श हवा, आदर्शासाठी नेतृत्व हवं, नेतृत्वासाठी कर्तृत्व हवं, पराक्रम हवं, देशभक्ती हवी. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हा आम्हाला नवे नवे तर इथल्या मराठी जनांना फक्त एकाच नावामध्ये अनुभवायला भेटतात, आणि ते नाव म्हणजे राजे श्री शिव छत्रपती. आणि खऱ्या अर्थानं त्या नावाला अनुसरून साजेशी अशी खेळी करताना दिसतोय रत्नेश आणि कल्पेश. परंतु कुठेतरी चेंडूची दिशा भरकटते अक्षय यांची. रोहितजी, नक्कीच यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळेल आपल्याला. चेंडूचं डिझोन मध्ये 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या पुढे येते. धावफलकावरती 24 या आकड्यावरती. नक्कीच सातत्याने आपण सुंदर असं समालोचना या माध्यमातून ऐकत आहात आणि ही मॅच मात्र रोमहर्षक हळूहळू होत चालली आहे. अजूनही मला वाटतं दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पुन्हा एकदा अक्षय टू रत्नेश. यावेळी मात्र चेंडू सरळ मदनच्या हातामध्ये. रत्नेश बॅक टू द पॅव्हलियन. दुसरा गडी बाद. डीजे ज्या स्पर्धा आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या श्री स्वयंभू महादेव आणि केदारनाथ मंदिराच्या जीर्णोद्धार निधीकरिता या ठिकाणी खेळवण्यात येत आहेत. म्हणून याकरिता जे आम्हाला योगदान मिळालं आहे त्यामध्ये सूर्यकांत विष्णुपंत पालांडे यांच्याकडून 1,000 रुपयाची देणगी आलेली आहे. श्री मंगेश गोपीनाथ उतेकर वावे जांभईवाड यांच्याकडून 1,000 रुपयाची देणगी आलेली आहे. श्री केशव धोंडू वेलेकर धामणन यांच्याकडून 101 रुपयाची देणगी आलेली आहे. तरी सर्व देणगीदारांचे धन्यवाद. नक्कीच नक्कीच. केदारनाथाच्या आशीर्वादाने पावन झाले निवेगाव. आमच्या श्री केदारनाथाचं भव्य दिव्य मंदिर आपल्याला सर्वांना साकारायचंय आणि या सर्वांचं हार्दिक आभार. मात्र पुन्हा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते अक्षयची. स्वेअर मारा, एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये काउंट केली जाईल. धावसंख्या झाली धावफलकावरती 25 या आकड्यावरती. आणि अजूनही विजयासाठी गरज असेल त्यामुळे मात्र पंचांकडे लक्ष. पंच हात बाहू फैलावत आहेत. पुन्हा एकदा वाईट बॉल. खरोखरच खूपच गचाळ असं गोलंदाजी. थोडीशी निराशा या खेळाडूच्या प्रती. पुन्हा एकदा अक्षय कमबॅक करतील का पाहावं लागेल. मात्र चांगला चेंडू हाताळलाय. ऑन साईडला तटवलेला चेंडू. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि एका धावेवरती समाधान मानतायत. नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये रोहन उतेकर आणि त्यांच्या जोडीला कल्पेश पवार. या एका धावेने धावसंख्या पुढे आले. धावफलकावरती 27 या आकड्यावरती येऊन पोचलेली आहे. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती. काही चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि कल्पेश स्ट्राईकला आहे. यावेळी मात्र चांगला चेंडू, त्याला देखील चांगला फटका. पंच सर या ठिकाणी साहेब आलेले आहेत. आपल्या कळवा पोलीस ठाण्याचे सन्माननीय उतेकर साहेब, उतेकर, अशोकजी उतेकर सर यांचा शुभागमन होतं आणि साहेबांच्या माध्यमातून हा सर आताचं काय डिसिजन अंपायर चेक होतोय का? सरांनी डिसिजन दिले चौकार अशोक सरांनी आणि चेक करतायत साहेब आलेले आहेत. अशोक सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सर आपल्याला विनंती असेल स्थानापन्न व्हायचंय. कळवा पोलीस स्टेशनचे सिनियर म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या पोलादपूर तालुक्यातील एक मोठं नाव आणि पोलीस खात्यामध्ये देखील त्यांचं एक मोठं नाव आहे. सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अशोकजी उतेकर सर या ठिकाणी चेक केलं जाईल.
अरे मी बघितलं ना, मला माहिती आहे ना, ही जी लाईन आहे आता ते कोण पुन्हा मला माहिती नाही, पण ती जी लाईन आहे त्या लाईनची जी जी मेन लाईन आहे त्याच्या ह्या साईडला जास्त पडलाय तो. आता उडाला असेल धुळीने, ते उडाला ते, पण तो पडला, टप्पा त्याचा आतमध्ये पडलेला आहे. टप्पा कुठे पडला रे? तो बघ. म्हणजे तर लाईन वर असेल तर तो 6 आहे, त्या लाईन वर तुम्ही म्हणत असाल. चला विनंती असेल सामना अधिकारी प्लीज एकदा रीचेक करा. योगेशजी एकदा चेक करा प्लीज. 6 आहे का 4 आहे याकडे लक्ष आहे. या ठिकाणी सामना अधिकारी योगेश उतेकर आहेत आणि हा आत्ताचा डिसिजन 4 धावा. जसं सरांनी सांगितलं त्यांचा अनुभव आणि क्रिकेट सरांनी देखील खूप वेळा खेळलेलं आहे. त्यांनी सरांनी या ठिकाणी आधीच डिक्लेअर केलं होतं हे 4 धावा आहेत, परंतु नो प्रॉब्लेम, आपल्याकडे यूट्यूबच्या माध्यमातून रिव्ह्यू चेक केला गेला आणि आत्ताच्या 4 धावांनी धावसंख्या झाली 2 षटकांच्या नंतर 31 आणि नवीन षटक घेऊन आलेले आहेत रघुनाथ सुर्वे. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघासाठी 3रं षटक. पुन्हा एकदा सन्माननीय अशोकजी उतेकर सरांचं हार्दिक हार्दिक वेलकम शिवशंभो चषक 2025 मध्ये. सौरभजी. नक्कीच षटक असेल शेवटचं अंतिम षटक 6 चेंडूंचा. हा सॉरी, 3रं षटक आहे. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल. 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता असेल. वावे चिंचरवाडी संघाला पहिला चेंडू फेकलाय, सुरेख सन्मान दिलाय, चेंडू जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेने. पाहूयात किती धावा. 2 धावेने धावफळ पुन्हा एकदा पुढे सरसावलंय. या 2 धावेने संघाची धावसंख्या होतीये 33. रोहितजी, या सामन्यादरम्यान काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ या सामन्यामध्ये विजयी होईल याकडे साऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत, कारण की दोन्ही बलाढ्य संघ आहेत. अजूनही शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघ संघर्ष करतायत. एक संघर्षमय वातावरण या खेळपट्टीवरती तुम्हाला आम्हाला पाहायला भेटतंय आणि निश्चितच तुमचा संघर्ष जितका मोठा असेल मित्रांनो, तितकी तुमची उंची मोठी असते. हे आपण शिकलो शिवचरित्रातून. रोहितजी. तर नक्कीच या ठिकाणी खरोखरच चुरसदार, खरोखरच रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या षटकावरती सर्व मदार अवलंबून आहे. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. या ठिकाणी गडी बाद होतोय. ओमकार सुर्वेच्या हातमध्ये एक झेल सापडला जातोय. व्हेरी गुड कॅच. जे धन्यवाद. या ठिकाणी खरोखरच सरांचं पुन्हा एकदा टाळ्या वाजवून स्वागत करायचंय आणि थँक्यू सो मच सर, आपण या ठिकाणी आलात वेळात वेळ काढून. सरांना पुढील देखील बरेचसे कार्यक्रम आहेत तर त्यासाठी जावं लागतंय, तरी या मंडळाला आपण सहकार्य केल्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा या ठिकाणी सामन्याच्या बाजूने गेलो तर गडी बाद होतोय. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर येताना रोहन बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या झाले 3 गडी बाद 33. आणि ज्याप्रमाणे मी सांगितलं सौरभ सर, या ओव्हरमध्ये या सामन्याचा निकाल आपल्याला पाहायला मिळेल. जर काल देखील पाहिलं रघु सुर्वे एक मेडन ओव्हर, एका ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक अशी गोलंदाजी रघुच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि ही निर्णायक षटक म्हणावं लागेल. या ठिकाणी आमचे सतीश जाधव महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी आलेले आहेत आणि महाकाली डांगेवाडीतील सुपुत्र, तर त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं. नक्कीच रोहितजी, रघु सुर्वे हा एक मोठा आणि उच्च दर्जाचा खेळाडू आहे. पवन तळावासारख्या ऐतिहासिक मैदानावरती सुद्धा 6 चेंडू निर्धाव टाकण्याचा त्याने इतिहास, एक विक्रम रचलेला आहे. असा हा एक उच्च दर्जाचा आपला 15 गावचा, एक मुसाड गावचा अभिमान रघु सुर्वे. एक चांगल्या दर्जाचे समालोचक सुद्धा आहे, ते नेहमीच आपल्याला या ठिकाणी साथ देतात. दरम्यान रोहितजी. नक्कीच या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातोय. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे आमचे सतीश दादा देखील या ठिकाणी हजर आहेत, त्यांचं देखील व्यासपीठावरती हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा रघु फिरवून मारण्याचा प्रयत्न, परंतु
निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या झाले धावफलकावरती 33 या आकड्यावरती. चांगले 3 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले या सामन्यादरम्यान. जर आपण आजच्या सत्रामध्ये पाहिलं तर सर्वप्रथम पोसरे संघ विजयी आहे, तदनंतर चोरवणे गडकरवाडी विजयी आहे, पाले उपालेवाडी संघ विजयी आहे, साखर जांभवाडी संघ विजयी आहे आणि तदनंतर मात्र धामनंद गुड्याचाड संघ विजयी आहे. तर असे हे सामन्यांची आजच्या दिवसातील रूपरेषा आहे. पुन्हा एकदा रघु तयार फलंदाजांसाठी. नवीन आलेला फलंदाज सर्वेश. बॅटची कडा लागून चेंडू जातो डी झोन मध्ये. या एका धावेवरती समाधान मानला, परंतु एका धावेची कुठेतरी मोठे फटके मारणं गरजेचं आहे. या ठिकाणी नक्कीच आमच्या कोकण युवा मंचाचे दिवानगरीमधील महेंद्र पास्ते सर सुपुत्र आहेत पालीगावचे, हे देखील हजर आहेत व्यासपीठावरती. यांचं देखील हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाजी सामन्याकडे जाऊया आपण. रघु तयार होतोय. यावेळी मात्र बॅटची कडा लागून चेंडू डी झोनच्या दिशेने ट्रॅव्हल होताना, परंतु तिथे सुरेख फिल्डिंग देखील पाहायला मिळालं. एक धाव काढले, एका धावेने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या 35 वरती आली. आता मात्र स्ट्रायकर एंडला कल्पेश पवारला संधी मिळते. कल्पेश पवार यांच्याकडे क्षमता आहे, त्यांच्याकडे ताकद आहे, त्यांच्याकडे पॉवर आहे. मित्रांनो, क्रिकेट या खेळामध्ये एक संघ विजयी होतो तर एक संघ त्याला पराजय स्वीकारावा लागतो, परंतु हीच आयुष्याची आणि या खेळाची कसोटी आहे. याच्यातूनच आपल्याला काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळते. जर आपण हारतोय तर आपल्या काय चुका होत आहेत त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे जाताना थोडंसं फिल्डिंग फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. रघु तयार होतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा आणि चेंडू हवेत आहे, बघायचंय झेल होतोय का. चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये. रुपेश सांदे यांनी ट्राय देखील केला नाही, याचं कौतुक वाटतंय, याचं नवल वाटतंय. सौरभजी, एक मोठा विकेट आहे कल्पेश पवार. आणि जर आपण पाहिलं तर जवळजवळ चांगले खेळाडू तंबूमध्ये वगैरे धाडलेत आणि कल्पेश हा एक हुकमी एक आता तरी मैदानामध्ये दिसतोय. रुपेश चांदे ट्राय करणं गरजेचं होतं. नक्कीच प्रयत्न करणं तर नितांत गरजेचं होतं, परंतु मी इतकं सांगेन रोहितजी की भूतकाळातील चुकांना विसरून नव्याने त्या चुकांची पुनरावृत्ती कशी होणार नाही याकडे आपण लक्ष देऊन जर आपण उत्तम कामगिरीवरती भर दिला तर मग मात्र आपण जीवनामध्ये नेहमी यशस्वी होत असतो. रोहितजी, मला या खेळाडूंना इतकं सांगायला आवडेल की मित्रांनो, वेळ एकदाच येते. या ठिकाणी धावसंख्या होते. हॅलो, या ठिकाणी सतीशजी मी आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. धावसंख्या 36 झालेली आहे आणि मला वाटतं 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू 17 धावा. पाहूया हाय व्होल्टेजचा सामना या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, वेळ एकदाच येते, क्षण एकदाच येतो, तो अचूक पकडता आला की यश मिळवता येते. आणि मित्रांनो, ही वेळ आहे नवं काहीतरी निर्माण करण्याची, नवं काहीतरी निर्माण करून दाखवायची आणि यासाठी योग्य ते प्रशिक्षण, योग्य ते मार्गदर्शन घेऊन त्यासाठी योग्य ते प्रयत्न करण्याची. रोहितजी, नक्कीच या ठिकाणी 2 धावांसाठी धावसंख्या जाते. चेंडू जातोय डी झोन मध्ये. आता वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन आले तर स्वतः कर्णधार रुपेश सांदे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा काउंट केल्या गेल्या. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज विजयासाठी, ते म्हणजेच वावी चिंचाटवाडी संघाला. अजूनही एका बाजूने झुंज देतोय, लढा देतोय, तो म्हणजेच कल्पेश पवार. मी तर म्हणेन जोवर या सामन्यामध्ये कल्पेश पवार मैदानामध्ये आहे तोवर या सामन्यामध्ये काहीही होऊ शकतं. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना जाऊ शकतोय. पुन्हा एकदा रुपेश तयार. यार मात्र मोठा फटका रुपेश कल्पेशच्या बॅट मधून षटकार. डीजे समाचार घेतला तर म्हणजे 6 धावांसाठी धाडलाय चेंडू. बहुमूल्य अशा 6 धावा वावे चिंचाटवाडी संघाला. पुन्हा एकदा तयार होतोय. 4 चेंडू मध्ये 11 धावांची गरज.
माफ करा, 4 चेंडू 9 धावांची गरज, माफ करा, क्षमा असावी. 4 चेंडू 9 धावांची गरज आहे. रुपेश टू कल्पेश असा मारा केला जातोय. याने मात्र पुन्हा एकदा लोअर फुल टॉसला चेंडू हवेत बघायचंय, झेल होतोय का, आणि गडी बाद. कल्पेश बॅक टू द पॅव्हलियन. हा देखील मोठा फटका होत होता. कुठेतरी चेंडू मला वाटतं स्लोवर वन होता आणि फटका योग्य ठिकाणी बसला नाही, नाहीतर सौरभजी हा देखील मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला असता. नक्कीच अंतिम क्षणी सामन्याच्या या ठिकाणी मोठी लढत एक चुरस पाहायला भेटते आणि या ठिकाणी काळजाची धडकी भरवणारा हा सामना शेवटच्या आणि अंतिम क्षणामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. मी मगाशीच म्हटलं रोहितजी की वेळ एकदाच येते, क्षण एकदाच येतो, तो अचूक पकडता आला की यश मिळवता येतं. खऱ्या अर्थानं मित्रांनो हीच वेळ आहे, हाच क्षण आहे, तो तुम्हाला अचूक पकडता आला पाहिजे, जेणेकरून तुम्ही जीवनामध्ये नक्कीच यशाच्या दिशेने वाटचाल करू शकता. रोहितजी नक्कीच, परंतु या ठिकाणी खरोखरच कौतुकास्पद झुंज लढा दिलाय तो कल्पेशने. थोडासाठी आपण कुठेतरी माघार पडलोय आणि कल्पेशला हा प्रयत्न करणं गरजेचंच होतं, कारण का धावांचा डोंगर मोठा पार करायचा आहे. एक मोठा हिट आला असता तर कुठेतरी वावी चिंचाडवाडी संघ पुढे आला असता, परंतु नवीन गेलेल्या मैदानामध्ये फलंदाज आदित्य, नवीन आलेला फलंदाज आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि मात्र स्टेप आउट करून मारलेला फटका डी झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. मला वाटतं डिक्लेअर 2 असतील धावा, 2 धावाने धावसंख्या पुढे येते. आता मात्र समीकरण 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. अजूनही मॅच चालू आहे, अजूनही गेम ऑन आहे. सौरभजी 2 चेंडू मध्ये एक कुठेतरी फटका चांगला बसला तर या सामन्याचं पारडं कोणाच्याही बाजूने झुकू शकतंय. चला एकदा जोरदार आवाज देऊया, गणपती बाप्पा मोरया. स्टेप आउट केलाय, चांगली फिल्डिंग होते का बघायचंय. मिस फील्ड पाहायला मिळाले आणि त्याचाच भरणा. तू मैं तू मैं. आणि या ठिकाणी तिसऱ्या धावेसाठी, चौथ्या धावेसाठी गडी बाद होता. आताच्या 3 धावा काउंट केल्या जातील धावफलकामध्ये. एक चेंडू आणि 4 धावांची गरज. ओ माय गॉड, हाय व्होल्टेजचा सामना याला म्हणतात मॅच. ही आहे मेगा फायनल, मुसाड चांदेवाडी विरुद्ध वावे चिंचाटवाडी. 1 चेंडू 4 धावांची गरज, 1 चेंडू 4 धावांची गरज. या चेंडूवरती सट्टा लागू शकतोय सर. सौरभजी नक्कीच आपल्याला काही कालावधीसाठी वाटलं होतं की हा सामना कुठेतरी 1 चेंडू 4 धावा मुसार चांदेवाडी संघाच्या दिशेने झुकेल, परंतु कुठेतरी हॅलो रुपेश सरांची ती झेल न घेणं हा क्षण सुद्धा कुठेतरी संघाला एका वेगळ्या दिशेने घेऊन जाऊ शकतो असं मला वाटतं. रोहितजी नक्कीच स्ट्रायकर एंडला असणारा फलंदाज आदित्य. दोन्ही टीमना शुभेच्छा असतील. शेवटचा चेंडू, यावेळी मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय आणि परंतु एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न बघायचंय काय होतंय या ठिकाणी, धावचित होतोय का, आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि विजयी संघ मात्र शेवटच्या क्षणाला ठरतोय शिवप्रसादी क्रीडा मंडळ मुसाड चांदेवाडी. परंतु जोरदार टाळ्या मित्रांनो वावे चिंचाटवाडीसाठी झाल्याच पाहिजेत. अगदी देखना या ठिकाणी झुंज लढत दिली आहे. वेल प्लेड टीम वावे चिंचाटवाडी. चला 1 मिनिट फक्त. संकेत चांदे आपण या ठिकाणी याचे संकेत चांदे आणि नितीन मोरे आपण व्यासपीठाच्या दिशेने याचे जरा prize साठी. शांतता बाळा, इथे जरा बाईट घेत आहेत, तर प्रेक्षक वर्गाला विनंती असेल जरा शांतता बाळा. हॅलो हॅलो हॅलो
हॅलो